मी भेटून आले आणि पैसेही देऊन आले. आता त्याला सांभाळणं ही तुमची जबाबदारी आहे ना. नाही नाही, मला कसले फोन करताय तुम्ही? जर जमत नसेल ना तर मग पैसे कसले घेता? आणि दुसरी गोष्ट, तुम्ही मला फोन नाही करायचा, मी तुम्हाला फोन करेन. कळतंय? आपल्याच कामाचं बोलत होते मी. ती त्याच्या नर्सेस आणून ठेवल्यात शेखरनी. त्या पैसे देऊन मॅनेज होणाऱ्यातल्या नाही आहेत, कारण त्या शेखरनी आणून ठेवल्यात. ते काही होणार नाही. पण मी उपाय शोधलाय. म्हाताऱ्याला मारायचं की नाही आपल्याला, मग मी मेहनत घेईन, करू आपण. ती जी गौरी नावाची नर्स आहे ना, हे बघ, तिला हे सगळं तू मॅनेज करशील मला माहिती आहे. माझं आज वेगळं काम आहे. आता काय? ती नेत्रा मनोरमाबद्दल फार चौकशा करते. काहीतरी शिजतंय. शोधून काढ. अद्वैतला माहित असेल त्याच्याकडून काढून घे. ए, मला ऑर्डर नाही करायची. नोकर नाहीये मी तुझी. रुपाली म्हात्रे नाव आहे माझं. त्यामुळे नीट वागायचं. नाही, या घरातली 20 वर्ष जाऊ देत, पण याच्या आधी मी काय काय केलं हे जर तुला कळलं ना तर लोटांगण घालशील माझ्यासमोर. त्यामुळे नीट वागायचं माझ्याशी. तुझी सगळी कामं करतेय मी, तू सांगितलेलं सगळं करतेय, म्हणून नोकर समजू नकोस मला. गैरफायदा घेऊ नकोस, सांगून ठेवतेय मी. आणि काय आहे तुझं? हे कर ते कर, ग्रंथ दे, म्हाताऱ्याला मार. आणि ते का करायचं हेही सांगत नाहीयेस तू मला. कशासाठी हवाय तुला ग्रंथ? कशासाठी मारू मी म्हाताऱ्याला? तुझं आणि नेत्राचं काय चाललंय हे काहीच सांगत नाहीये. सगळं लपवून ठेवतेस माझ्यापासून तू. असं नाही होणार. आणि आता तर काय, अद्वैत कडून त्या मनोरमाबद्दल जाणून घे. काय आहे? कोण आहे ही मनोरमा? माझं काही घेणं देणं नाही. गेली ती खड्ड्यात. बघत करायला जा जा. मी नाही करणार आहे काही. जा. प्लीज एवढं काम करशील माझं? हवं तर पाया पडते मी तुझ्या. पड मग. पड पड, पाया पड. डोकं 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 टेकवायचं पायासमोर. एवढं करशील ना? बघते. पायावर डोकं ठेवलं. असं काय आहे की ज्यासाठी ही माझ्या पायावर डोकं ठेवायला तयार झाली? काय लपवतेय माझ्यापासून? देवी आई, काय करू मी? आजवर जे कोडं सुटत नव्हतं ते नात्यांचं कोडं आता सुटलंय. आजोबांनी मनोरमा आजीला फसवलं होतं हे कळलंय. पण आता पुढे काय? इतके दिवस हे सत्य कळावं म्हणून मी झटत होते, आणि आता हे सत्य समोर आलंय ते अशा प्रकारे. पुढे काय करायचं कळायलाच मार्ग नाहीये. इंद्राणी आत्यांना आजोबांचा जीव घ्यायचाय.
आजोबांचा त्रिनयना देवीच्या भक्ताच्या हातून मृत्यू होईल असा मनोरमा आजीने शाप दिलाय. पण मग आजोबांच्या मृत्यूचा संकेत देऊन तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न केलास? जर आजोबांचा जीव घेणं हे इंद्राणी आत्यांचं कर्तव्य असेल तर मग आजोबांचा जीव वाचवणं हे माझं कर्तव्य नाही का? आजोबा दोषी आहेत. आजोबांनी फसवलंय मनोरमा आजीला, मला मान्य आहे. पण तरीही माझं कर्तव्य आहे की मला माझ्या नात्यांसाठी, या घरासाठी आजोबांना वाचवायचं आहे. आजोबांच्या औषधांच्या वेळा कळल्या आहेत ना तुम्हाला सगळ्या? हो मॅम, तुम्ही काळजी करू नका, आम्ही देतोय त्यांना सगळं व्यवस्थित. आणि ते ब्लड प्रेशर कधी कधी तपासायचंय ते करताय? हो हो. हे बघ नेत्रा, ज्या गोष्टीतलं आपल्याला कळत नाही ना तिथे बोलू नये आपण. ती खरीखुरी नर्स आहे, ती तिचं काम व्यवस्थित करणारच. जा गौरी जा. हे घ्या. मी पण नर्स होते ना, त्यामुळे माहिती आहे मला. प्रत्येक नर्स आपलं काम चोख करते. सासूमा, कुठल्या हॉस्पिटलला नर्स होता तुम्ही? 3-4 हॉस्पिटल्स न होते ग, पण मग शेखर इथे घेऊन आले, मग घरचीच झाले. या सुचेना, माझ्या मामाची मुलगी आहे ना, ती पण नर्स आहे. हेतल नाव आहे तिचं. तुम्ही पण तिच्यासारखं काहीतरी कोर्स केला का? करावाच लागतो ना, नाहीतर कसं होणार. म्हणजे नेत्रासारखं नाही ग. नेत्रा कशी अद्वैतची काळजी घ्यायची आहे म्हणून नर्सचं सोंग घेऊन आली या घरात, तसं नाही चालत. पण माझी काही तक्रार नाही, कारण तिने खरंच अद्वैतची छान काळजी घेतली. साची वाच. केतकी कुठे? स्वयंपाक नाही करायचंय का? अरे त्याचं माथं दुखायचं ना, म्हणून आज आम्ही दोघीच. आला अद्वैत. नेत्रा इथे कामात आहे म्हणजे हीच संधी आहे इंद्राणीचं काम करायची. बरं फाल्गुनी, स्वयंपाक कसं झालं की हाक मारा मला. रुपाली, अद्वैत आलाय. चाललेच होते ना मी. काम व्यवस्थित झालं पाहिजे. आणखीन एक गोष्ट, रूमचं दार थोडं उघडं राहील एवढं लक्ष दे. का? तुझं काम होणार नाही तेव्हा माझा प्लॅन बी तयार असेल. कसला प्लॅन बी? ते मी सांगणार नाही तुला. तुझं काम व्यवस्थित कर जा. ऑर्डर नाही द्यायची ना, प्लीज म्हणायचं. प्लीज. आधी काय झालं? तू तिथे का उभी आहेस? आणि ये ना आत. बोल, काय झालं? नाही म्हणजे एक गोष्ट बोलायची होती, एक विचारायचं होतं तुला म्हणून आले होते. खरं तर मी नेत्राला पण विचारू शकत होते, पण ती सांगेल की नाही मला काही शाश्वती नाही म्हणून तुला विचारते. काय झालंय? आधी म्हणजे तू लग्नानंतर बऱ्याचशा गोष्टी सांगत नाहीयेस तू. हे असं काही नाहीये.
नाही नाही म्हणजे असंच आहे, पण त्यावर काही म्हणणं नाहीये माझं. लग्नानंतर प्रायोरिटीज बदलतात. पण म्हणजे मला काळजी वाटते म्हणून विचारायचंय तुला. बोल, काय झालंय? नेत्रा काही टेन्शन मध्ये आहे का? आणि ती मनोरमा नावाची व्यक्ती कोण आहे नक्की आधी? तिचा आणि नेत्राचा काय संबंध आहे मला सांग ना प्लीज. मला नाही माहित. आधी आई खरंच माहिती नाहीये मला. हे बघ, आत्तापर्यंत आपल्या घरात खूप काही झालंय. बाबांना पण किती बरं नव्हतं, केवढ्या मोठ्या आजारातून उठले ते बघतोयस ना. आता आणखी काही व्हायला नकोय म्हणून काळजीपोटी विचारते. आई मला खरंच माहिती नाहीये. खोटं बोलतोयस. आई मी खरं सांगतोय. ठीक आहे, तुझ्यावर विश्वास आहे माझा. मला माहिती आहे तू खोटं नाही बोलणार माझ्याशी. प्लॅन बी. आई मी खोटं बोललो तुझ्याशी, पण माझ्याकडे दुसरा काही ऑप्शनच नाहीये. कारण हा विषयच खूप सेन्सिटिव्ह आहे. मनोरमा ही नेत्राची आत्याची, ती नेत्राच्या आबांची सख्खी मोठी बहीण. हे मी तुला नाही सांगू शकत आई. मी तुझ्यापासून लपवतोय. आय एम सॉरी आई, माफ कर मला. मनोरमा ही नेत्राची आत्याची, ती नेत्राच्या आबांची सख्खी मोठी बहीण. काय बोलला मनात? काय बोलत होता मनाचा? काय ग? इंद्राणी, काय चाललं होतं आधी? इंद्राणी मॅडम ऐका, हे बघा. मला एकटीला राहू दे थोडा वेळ. मनोरमा ही नेत्राची आत्याची, ती नेत्राच्या आबांची सख्खी मोठी बहीण.
थँक्यू मला वेळ दिल्याबद्दल. मला माहिती आहे तुमच्या आईचं नाव मनोरमा होतं. एकदा बोला माझ्याशी, तुम्हाला खरंच बरं वाटेल. थांबा, मी देते. हे घे. थँक्यू. का आलीस इथे? आई, नेत्रा आणि मी आमच्यात रक्ताचं नातं आहे. नेत्रा, मला नाही आवडत आईशी खोटं बोलायला. ती एवढ्या काळजीने विचारत होती, पण मला खोटं बोलावं लागलं आईशी. शेवटी नाराज होऊन गेली ती. नक्की काय विचारत होत्या बाईसाहेब? हेच की नेत्राचा मनोरमाशी काय संबंध आहे. पण त्या हे सगळं का विचारत होत्या? तिला काळजी वाटते आपली. फक्त मनोरमा आजीविषयी विचारलं की आणखी काही? नाही, हेच विचारत होती ती की नेत्रा टेन्शन मध्ये का असते हल्ली, काय चाललंय. तिने तुझं टेन्शन सेन्स केलं असणार बहुतेक. मग तुम्ही काय म्हणालात? मी टाळलं उत्तर देणं. नेत्रा, तूच मला म्हणाली होतीस ना की हे सगळं आपल्याला घरच्यांपासून काही दिवस लपवावं लागेल, आपल्याला एकदम नॉर्मल वागावं लागेल, आणि तूच चेहऱ्यावर टेन्शन घेऊन फिरतीस. मला नाही माहित नेत्रा, आपण हे सगळं किती दिवस लपवून ठेवू शकणार आहे सगळं. नाही साहेब, आपल्याला लपवावंच लागेल. सॉरी, माझं चुकलं. मी आता यापुढे असं टेन्शनचं त्या चेहऱ्यावर नाही दाखवणार, पण निदान काही दिवस तरी लपवूया हे सगळ्यांपासून. तुझं काही बोलणं झालं इंद्राणीशी? आय मीन तुझ्या इंद्राणी आत्या बरोबर? नाही, पण बोलायचंय मला. खूप बोलायचंय त्यांच्याशी, पण कळतच नाहीये काय बोलू, कसं बोलू. त्या समोर जरी आल्या ना तरी मला रडू येतंय. तर मला कळतीये तुझी परिस्थिती, मला तिची परिस्थिती कळते. म्हणजे तिच्या जागी स्वतःला एक सेकंड जरी इमॅजिन केलं ना तरी मी समजू शकतो की किती 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 भयानक आहे सगळं. मित्र, माझ्या आजोबांनी तिच्या आईवर अन्याय केला हे खरं आहे, पण नेत्र आपल्याला तिला सांगावं लागेल. तिला सांगावं लागेल ना नेत्रा की माझ्या आजोबांकडून चूक झाली होती, माफ कर त्यांना, सोडून दे सगळं. कसं सांगायचं पण?
कसं सांगायचं? आपल्या आईला एखाद्या व्यक्तीमुळे त्रास झाला असेल तर त्याला माफ कसं करता येईल? पण इतर आजोबांनी भोगली आहे ना ग शिक्षा. मला कळते तुमची परिस्थिती, पण आता आपल्याला या वादळाचा सामना करावा लागेल. कसा? कोणाची बाजू घ्यायची? आजोबांची? इंद्राणीची?